1 ऑगस्ट 2024 सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्या अनुषंगानं संबंध भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये एक बदर कमिटी जी आहे ती स्थापन केली अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या निमित्तानं. आणि ज्या महाराष्ट्रातल्या बड्या जाती आहेत, मोठ्या जाती आहेत लोकसंख्येनं, त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाला. परंतु खऱ्या अर्थानं 70 वर्षामध्ये ज्यांना न्याय मिळाला नाही त्या होलार समाजाच्या बाबतीमध्ये त्यांच्या पदरात काय पडलं हा मोठा विषय आपल्या समोर आहे. आणि त्या अनुषंगानं आरक्षणाचे जे लाभ आहेत ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण हवे का, पण होलार सारख्या अति मागास जातींना न्याय मिळाला का, हाही मोठा प्रश्न. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, राजकीय सत्ता ही सर्व समस्या सोडवण्यासाठी गुरुकिल्ली आहे. संविधानाने अनुसूचित जातींसाठी विधानसभेत 29 जागा राखीव ठेवल्या, पण 1950 ते आज तागत या 29 जागांवर होलार समाजाचा एकही हक्काचा आमदार मंत्रालयात पोहोचू शकला नाही. कारण आमची लोकसंख्या विखुरलेली आहे. आम्ही कोणत्याही एका मतदारसंघामध्ये स्वतंत्र निवडणूक लढवू शकत नाही. आणि जोपर्यंत आमचा आमदार तिथे जात नाही तोपर्यंत आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृहे मंजूर होत नाहीत. आमच्या वस्त्यांवर विकासाचा निधी येत नाही. राजकीय सत्तेची ही पाईपलाईन मुख्य प्रवाहातील 4 जातींनी रोखून धरली आहे. त्यामुळे आमचे आर्थिक शैक्षणिक मागासलेपण पिढ्यानपिढ्या संपलेले नाही. स्वतः महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 रोजी होलार समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. हाच या गोष्टीचा सर्वात मोठा अधिकृत पुरावा आहे की गेल्या 70 वर्षामध्ये हा समाज आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रचंड मागे राहिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार उपवर्गीकरण करताना प्रत्येक जातीचा डेटा पाहावा लागेल. आम्ही राज्य सरकारला आणि मुख्य सचिवांच्या समितीला आव्हान देतो, बार्टी अनुसूचित जातींचा जातनिहाय नोकऱ्यांमधील आणि सत्तेमधील डेटा जाहीर करावा. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी समोर येईल. म्हणूनच तर आम्ही विरोध करतोय या उपवर्गीकरणाचा.